हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक रमेश कोल्हे. TY.BCom MCQ सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. डिअर स्टुडंट्स, आजच्या या लेक्चरमध्ये आपण बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क म्हणजेच एमलॉ याचे MCQs बघणार आहोत. आणि या MCQसाठी आजचा टॉपिक आहे आपला सेल ऑफ गुड्स ॲक्ट 1930. सो डिअर स्टुडंट्स, याबरोबरच तुमचे TY.BComचे इतरही सब्जेक्ट की ज्याच्यावरती मी MCQs टेस्ट सिरीज बनवलेली आहे, ज्याच्या लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे. सो डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि त्या ठिकाणी तुम्हाला सर्व सब्जेक्ट अवेलेबल होतील. ते त्या ठिकाणी जाऊन तुम्ही व्हिडिओ नक्की बघू शकता. चला तर वेळ वाया न घालवता आजच्या लेक्चरला आपण स्टार्ट करूया. MCQ ऑन सेल ऑफ गुड्स ॲक्ट 1930. डिअर स्टुडंट्स, लक्षात घ्या, नॉट नेसेसरी की पुणे युनिव्हर्सिटीसाठीच महत्त्वाचं आहे. पुणे युनिव्हर्सिटीतील सब्जेक्ट आहे बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क एमलॉ. मात्र इतरही कुठल्या युनिव्हर्सिटीचे स्टुडंट असाल तुम्ही की ज्यामध्ये सेल ऑफ गुड्स ॲक्ट 1930 आहे, या सर्वांना हा व्हिडिओ उपयुक्त ठरणार आहे. ओके, सो फोकस ऑन सेल ऑफ गुड्स ॲक्ट 1930. या अगोदर आपण कॉन्ट्रॅक्ट ॲक्टचा व्हिडिओ टाकलेला आहे, ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली. चला तर पुढे लेक्चर स्टार्ट करूया. लेक्चर क्वेश्चन नंबर फर्स्ट. द सेल ऑफ गुड्स ॲक्ट 1930 डील्स विथ डॅश डॅश. म्हणजेच मराठीत आपण बघूया, वस्तू विक्री कायदा 1930 डॅश डॅशशी संबंधित आहे. सो वस्तू विक्री कायदा कशाशी संबंधित आहे असं म्हणतोय आपण. सो सेल ऑफ गुड्स ॲक्ट 1930 डील्स विथ मुव्हेबल गुड्स म्हणजेच जंगम मालमत्ता. मुव्हेबल गुड्स म्हणजेच जंगम मालमत्ता. डिअर स्टुडंट, आपण मराठी आणि इंग्लिश दोघांमध्ये डिस्कस करणार आहोत. सो शक्यतो तुम्ही इंग्लिशमध्ये लक्षात ठेवत चला, MCQ इझी होतात. ओके, चला तर पुढे जाऊया. Second question, under Sale of Goods Act 1930, the term goods means every kind of movable property and it includes. फार महत्त्वाचं आहे बघा. अंडर सेल ऑफ गुड्स ॲक्ट 1930 द टर्म गुड्स. सेल ऑफ गुड्स ॲक्ट जो आहे, वस्तू विक्री कायदा 1930 जो आहे, या अंतर्गत वस्तू म्हणजेच गुड्स या शब्दाच्या अर्थामध्ये सर्व प्रकारची जंगम मालमत्ता, एव्हरी टाईप ऑफ मुव्हेबल प्रॉपर्टी याचा समाविष्ट आहे. त्याच सोबत अजून कशाचा समाविष्ट केलेला आहे तर बघा, A स्टॉक्स अँड शेअर्स, B ग्रोविंग क्रॉप्स अँड ग्रास. म्हणजेच नीट समजून घ्या, ॲज पर सेल ऑफ गुड्स ॲक्ट 1930 यामध्ये गुड्स हा जो वर्ड आहे, ओके, माल किंवा वस्तू हा जो वर्ड आहे, ही जी टर्म आहे, यामध्ये सर्व प्रकारची जंगम मालमत्ता म्हणजेच ऑल टाईप्स ऑफ मुव्हेबल गुड्स यासोबतच ऑल टाईप ऑफ मुव्हेबल प्रॉपर्टी यासोबतच स्टॉक अँड शेअर्सचा देखील समावेश आहे. ग्रोविंग क्रॉप्स अँड ग्रास याचा देखील समावेश आहे. म्हणून ॲन्सर आपण म्हटलं आहे C बोथ A अँड B. बघा काय काय, म्हणजेच गुड्स या टर्मच्या अंडर काय काय येतं, मुव्हेबल प्रॉपर्टी, स्टॉक्स, शेअर्स, ग्रोविंग क्रॉप्स, ग्रास, ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये येणार आहे. येते लक्षात. सो या पद्धतीने लक्षात ठेवा. सो 1930 गुड्स टर्मच्या अंडर म्हणजेच वस्तू या टर्मच्या अंडर स्टॉक्स, शेअर्स, ग्रोविंग क्रॉप्स, ग्रास या सर्वांचा समावेश होणार आहे. ओके, स्टॉक शेअर्स म्हणजे एक प्रकार भाग, तुम्हाला माहिती आहे, शेअर्स वगैरे माहिती आहे तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण वळूया. क्वेश्चन नंबर 3. द सेल ऑफ गुड्स ॲक्ट 1930 डील्स विथ डॅश डॅश. अर्थात सेल विक्री, वस्तू विक्री कायदा जो आहे 1930 हा कशाच्या संबंधित आहे तर विक्रीच्या संबंधित आहे. मीन्स द सेल ऑफ गुड्स ॲक्ट 1930 डील्स विथ सेल, विक्री. लक्षात ठेवायचं आहे. चला पुढे वळूया. नेक्स्ट क्वेश्चन. इन विच फॉर्म ऑफ द कॉन्ट्रॅक्ट द प्रॉपर्टी इन द गुड्स पासेस टू द बायर इमिजिएटली. कोणत्या प्रकारच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये, बघा मराठीत आपण बघूया, कोणत्या प्रकारच्या करारामध्ये प्रॉपर्टी जी आहे, जी मालमत्ता आहे, एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे त्वरित हस्तांतरित होते. ओके, असा कोणता करार आहे की ज्यामध्ये वस्तू एका व्यक्तीपासून, मालमत्ता एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे त्वरित हस्तांतरित होते. इन विच फॉर्म ऑफ कॉन्ट्रॅक्ट the property in the goods passes to the buyer immediately, त्वरित, लगेच, ताबडतोब. सो दॅट इज सेल. ॲग्रीमेंट ऑफ सेल किंवा सेल हे लक्षात ठेवा. तर हिअर
द आन्सर इज सेल. ओके. हायर परचेसमध्ये तुम्हाला लगेच पोझिशन त्याचं मिळत नाही वगैरे वगैरे, लक्षात ठेवा. सो या ठिकाणी सेल हे आन्सर आहे की ज्या ठिकाणी विक्री केल्याबरोबर, सेल झाल्याबरोबर त्या गुड्सची, त्या प्रॉपर्टीचे बायरकडे हस्तांतरित केले जातात. पुढे जाऊया. द सेल ऑफ गुड्स ॲक्ट 1930 केम इन टू फोर्स ऑन. ओके. सो जो वस्तू विक्री कायदा 1930 आहे तो केव्हा अंमलबजावणी झाली त्याची, तो 1 जुलै 1930. सो सेल ऑफ गुड्स ॲक्ट 1930 केम इन टू फोर्स ऑन 1 जुलै 1930. 1 जुलै 1930 लक्षात ठेवायचं आहे. पुढे वळूया. ए पर्सन हू बायज ऑर ॲग्री टू बाय गुड्स इज नोन ॲज. ओके. असा व्यक्ती कोण की जो ॲग्री टू बाय ऑर बाय गुड्स, जो वस्तू विकत घेण्यास तयार आहे किंवा तयारी दर्शवत आहे असा व्यक्ती म्हणजे कोण, तर तो आहे बायर. ओके. खरेदी करणारा ग्राहक. आता या ठिकाणी बघा कंझ्युमर, कस्टमर, बायर तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता, बट ॲज पर सेल ऑफ गुड्स ॲक्ट बायर इज आन्सर हे लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येक टर्मचा ॲज पर लॉ, ॲज पर ॲक्ट देर आर डिफरंट मिनिंग. सो ॲज पर सेल ऑफ गुड्स ॲक्ट द पर्सन हू बायज ऑर ॲग्री टू बाय, ओके, वस्तू विक्रीची तयारी दर्शवतो त्यास बायर असं म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. व्हॉलंटरी ट्रान्सफर ऑफ पोजेशन बाय वन पर्सन टू अनदर पर्सन इज पॉप्युलरली नोन ॲज. बघा कायदेशीररित्या जेव्हा आपण एखाद्या वस्तूचं, एखाद्या मालमत्तेचं एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर करतो यास काय म्हटलं जातं. सो इट इज कॉल्ड ॲज अ डिलिव्हरी. काय म्हणतात? डिलिव्हरी. लक्षात ठेवायचं आहे. व्हॉलंटरी ट्रान्सफर ऑफ द पोजेशन बाय वन पर्सन टू अनदर पर्सन इज पॉप्युलरली नोन ॲज डिलिव्हरी. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जे हस्तांतरण केलं जातं त्यास डिलिव्हरी म्हणजेच हस्तांतरण असं म्हटलं जातं. चला पुढे वळूया. द ॲग्रीड पार्टी कॅन क्लेम ओनली डॅमेज इन केस ऑफ ब्रीच ऑफ वॉरंटी. दॅट इज ट्रू. ओके. नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. इन ए ऑक्शन सेल प्रॉपर्टी शॅल बी सोल्ड टू डॅश डॅश. इन ऑक्शन. बघा तुम्ही ऑक्शन ट्रेडिंग ऐकलं असेल. ऑक्शन ट्रेडिंग म्हणजे एक प्रकारचे तुम्ही लिलावी पद्धत त्यामध्ये म्हणू शकता. बोली लावतो आपण आणि ज्याची सर्वात जास्त बोली असेल त्या व्यक्तीला आपण काय करतो, वस्तू विकत असतो. सो या पद्धतीने इन ऑक्शन सेल ऑफ प्रॉपर्टी. ओके. ऑक्शन सेल ऑफ प्रॉपर्टी एक लिलावी पद्धत असेल, बोली लावत असाल तुम्ही आणि या ऑक्शन ट्रेडिंगमध्ये, ऑक्शन सेलमध्ये हायर बिडर इज ए परचेसर किंवा त्याला विकला जातो. जो हायर बिडर असेल, ज्याची बोली सर्वात जास्त असेल त्याला आपण माल विकणार आहोत. गुड्स दॅट आर आयडेंटिफाईड ॲट अ टाइम ऑफ कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल इज कॉल्ड डॅश डॅश. गुड्स दॅट आर आयडेंटिफाईड ॲट द टाइम ऑफ कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल इज कॉल्ड डॅश डॅश. फर्स्ट ए म्हटलेलं स्पेसिफाईड गुड्स, असर्टेन गुड्स, क्लिअर गुड्स. So answer is both A and B, specified goods and ascertained goods. Okay. Next पुढे जाऊया. Which of the following is not a subject matter in Sale of Goods Act? Okay. खालीलपैकी कोणतं आहे? विच इज काय म्हटलं, नॉट म्हटलेलं आहे. व्यवस्थित लक्षात ठेवायचं, क्वेश्चन व्यवस्थित रीड करत चला. नॉट ए सब्जेक्ट मॅटर इन सेल ऑफ गुड्स, दॅट इज मनी. Okay. Next, as per Sale of Goods Act, movable goods does not include. Okay. Goods जे गुड्सची जी डेफिनेशन केली आहे त्यामध्ये कशाचा समावेश होत नाही. सो दॅट इज मनी. नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. अ कन्सिडरेशन इन कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल मस्ट बी डॅश डॅश ओनली. सो प्राइस. कन्सिडरेशन मोबदला काय असणार आहे? जो मोबदला असतो सेल ऑफ गुड्स ॲक्टमध्ये किंवा त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये, त्या मोबदल्यास काय म्हटलं जातं? सेलचा जो मोबदला असतो ते झाले प्राइस. ॲज पर सेक्शन 2 क्लॉज 12 ऑफ द सेल ऑफ गुड्स ॲक्ट, क्वालिटी ऑफ गुड्स इन्क्लूड स्टेट ऑफ गुड्स, बी कंडिशन्स ऑफ गुड्स, सी बोथ ए अँड बी. सो आन्सर इज बोथ ए अँड बी. ॲज पर सेक्शन 2 क्लॉज 12 ऑफ द सेल ऑफ गुड्स ॲक्ट, क्वालिटी ऑफ गुड्स इन्क्लूड. जी क्वालिटी आहे, जी गुणवत्ता आहे, यामध्ये कशाचा समावेश होतो? सो स्टेट ऑफ गुड्स.
त्या मालाची स्थिती कशी आहे, कंडिशन ऑफ द गुड्स, ओके, त्या मालाची स्थिती, त्या मालाची परिस्थिती कशी आहे हे त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये त्या गुड्सच्या क्वालिटीमध्ये इन्क्लूड केलेलं असतं. सो बोथ ए अँड बी. नेक्स्ट क्वेश्चन. सेल ऑफ गुड्स ॲक्ट 1930 डिफाइन्स द टर्म गुड्स ॲज अ डिलिव्हरी ॲज एव्हरी काइंड ऑफ मुवेबल प्रॉपर्टी अदर दॅन ॲक्शनेबल क्लेम अँड मनी अँड इन्क्लूड डॅश डॅश. बघा ही डेफिनेशन आहे, लक्षात घ्या. द सेल ऑफ गुड्स ॲक्ट 1930 डिफाइन्स द टर्म गुड्स ॲज एव्हरी काइंड ऑफ मुवेबल प्रॉपर्टी. काय म्हणतोय सेल ऑफ गुड्स ॲक्टमध्ये की सर्व प्रकारची जी मुवेबल प्रॉपर्टी याचा समावेश होणार आहे अदर दॅन ॲक्शनेबल क्लेम. ओके, ॲक्शनेबल क्लेम वगळता सर्व प्रकारची मुवेबल प्रॉपर्टीचा समावेश होतो. ॲक्शनेबल क्लेम आणि मनी पैसा याचा समावेश होत नाही. ओके, अँड इन्क्लूड अगेन त्यात काय इन्क्लूड होतं, स्टॉक होतो, शेअर्स होतात, ग्रोविंग क्रॉप्स होतात, ग्रॉप्स, हे सर्व त्याच्यात येतं. म्हणजे थोडक्यात आपण समराईज करूया. सेल ऑफ गुड्स ॲक्ट याच्यात जी गुड्स टर्म आहे यामध्ये मुव्हेबल प्रॉपर्टी, स्टॉक, शेअर्स, ग्रोविंग क्रॉप्स, ग्रास या सर्वांचा समावेश होतो. मात्र ॲक्शनेबल क्लेम आणि मनी याचा समावेश होत नाही. ओके, थँक्यू स्टुडंट्स. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. थँक्यू.